नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण समुपदेशनाची मूलतत्वे किंवा रूपरेषा या विषयावर चर्चा करणार आहोत. यासाठी आर्बुकल, कॅटल यासारख्या शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केलेला आहे. आर्बुकल यांनी समुपदेशनाची मूलतत्वे सांगितली ती 3 प्रकारे सांगितलेली आहेत. समुपदेशनामध्ये 2 व्यक्तींचा समावेश असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. कारण समुपदेशन जे आपल्याला करायचं असतं ते त्यासाठी 2 व्यक्ती कमीत कमी आवश्यक असतात. एक ती व्यक्ती ज्या व्यक्तीला समुपदेशनाची किंवा सल्ल्याची आवश्यकता असते आणि 2 समुपदेशन करणारी व्यक्ती. त्यानंतर दुसरं म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीचा उद्देश तपासणे आणि त्या स्वतंत्ररित्या समस्या सोडविणे. ह्यामध्ये समुपदेशन करणारा व्यक्ती हा समस्याग्रस्त व्यक्तीला प्रश्न विचारतो आणि नेमकी त्याची समस्या काय आहे हे समजून घेऊन त्याचा उद्देश तपासतो, म्हणजे त्या व्यक्तीची समस्या नेमकी समजून घेतो आणि त्यावर ती समस्या कशी सोडवायची याचा विचार करतो. त्यानंतर समुपदेशन ही एक व्यावसायिक कार्यप्रणाली आहे असं आर्बुकल म्हणतात. कारण समुपदेशन हे व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा केलं जातं आणि आज हा समुपदेशनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सर्वत्र उपलब्ध आहे आणि आपणही शिकतो आहोत, कारण त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाच्या तरी समस्या सुटतात. त्याही पुढे जाऊन आपण असं म्हणू. त्यानंतर कॅटेल ह्या शास्त्रज्ञांनी समस्याग्रस्त व्यक्तीचे इतिवृत्त तपासणे हा समुपदेशनाचा उद्देश आहे असं सांगितलं. समुपदेशनाचं इतिवृत्त म्हणजे नेमकं समस्याग्रस्त व्यक्तीला कुठल्या गोष्टींपासून त्रास होतो ते समजून घेणे हे त्याचं ध्येय आहे. आणि समुपदेशक व सल्ला घेणाऱ्यामध्ये संप्रेषण होणं आवश्यक आहे असं दुसरं तत्व त्यांना त्याचं वाटतं. की समुपदेशक आणि सल्ला घेणाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचं समुपदेशन किंवा संप्रेषण म्हणजे आंतरक्रिया, की कोणत्या प्रकारच्या त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होणं आवश्यक आहे, त्यांच्यामध्ये भावनांचं आदान प्रदान आणि संभाषण होणं आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलं. समुपदेशक आणि समस्याग्रस्त व्यक्ती यांची महत्वाची भूमिका आणि स्थिती असली पाहिजे. पहा, आता या ठिकाणी त्यांनी दोघांच्याही भूमिका आणि त्यांची स्थिती ह्याबद्दल सांगितलेलं आहे, की त्या दोघांची स्थिती ही महत्वाची असली पाहिजे. म्हणजे समुपदेशकाला त्याच्या चेहऱ्यावरील भावभावना ह्या प्रदर्शित करणं जमलं पाहिजे, कारण समस्या जाणून घेताना त्या व्यक्तीला बोलतं करणं आणि त्याच्या कडून नेमकी समस्या काढून घेणं हे केव्हा शक्य होते, जेव्हा त्या समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज आणि भावना ह्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीला समजतील अशा असतील किंवा तो त्याला आपलंसं करू शकला असेल. आणि ह्यासाठी त्याच्याजवळ एक विशिष्ट कौशल्य असणं आवश्यक असतं. ह्याची पण आपण चर्चा केलेली आहे. हे करत असताना मग समुपदेशनाची कार्यप्रणाली कोणती असली पाहिजे? पहा, आपल्याला समुपदेशन करायचं आहे आणि म्हणून त्या पाठीमागची सैद्धांतिक रूपरेषा आपण समजून घेतो आहोत. तर ते 6 पद्धतीनं आपल्याला समुपदेशनाची कार्यप्रणाली समजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पहिली पायरी आहे विश्लेषण किंवा पृथक्करण, म्हणजे माहिती घेणे आणि समजावून सांगणे. पहा, ती माहितीचं ॲनालिसिस करणे म्हणजे विश्लेषण करणे. आता ही माहिती घेणे म्हणजे काय, तर समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांच्याजवळून माहिती घ्यायची आणि ती तिचं ॲनालिसिस करायचं आपल्या स्तरावर आणि समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या संबंधित व्यक्तींना त्या गोष्टी समजून सांगणे की ती समस्या आपण कशी सोडवू शकू. त्यानंतर संयोग किंवा एकीकरण सिंथेसिस, ती जी माहिती आहे
ती माहिती एका साच्यामध्ये बसवणे म्हणजे त्याच्या आजूबाजूचे लोक, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती आणि तो स्वतः ह्या सगळ्या घटकांकडून माहिती जमा करणे, एकत्र करणे आणि त्यांचं एकत्रीकरण करणे आणि त्यावरून निदान करणे ही तिसरी पायरी. की ही सगळी माहिती जेव्हा आपण एकत्र करू, तेव्हा आपल्याला त्या माहितीचं निदान करता येईल, डायग्नोसिस करता येईल. एखादा डॉक्टर जेव्हा त्या रोगाच्या सिम्प्टमवरून आजाराचं निदान करतो आहे ना, की ताप आला, आता सध्या कोरोना सुरू आहे, तर ताप आला, खोकला आला किंवा खूप जास्त ताप आला, श्वास घेण्यामध्ये त्रास व्हायला लागला, तर तो त्याला कोविड-19ची बाधा झाली असं आपण म्हणू शकतो. तद्वतच अ, समोरचा व्यक्ती, समस्याग्रस्त व्यक्ती जो आहे, त्याच्या जवळून माहिती घेतल्यानंतर नेमका त्याला त्रास कोणता होतो ह्याचं निदान समुपदेशक करत असतो. त्यानंतर भाकीत किंवा भविष्य ही चौथी कार्यप्रणाली आहे, की त्या समस्येच्या कारणांचा शोध घेत असताना मग नेमकं काय त्या ठिकाणी त्याला झालेलं आहे किंवा नेमका कोणती समस्या आहे, त्यासाठी विधान आवश्यक असतं किंवा त्या आजाराचं स्वरूप अ, सांगणं महत्त्वाचं असतं. तर ते आजाराचं स्वरूप तो सांगू शकतो आणि त्याला प्रोजेनोसिस किंवा भाकीत किंवा भविष्य सांगणं असं म्हटलं जातं. त्यानंतर मुख्य कार्यप्रणाली म्हणजे समुपदेशन आणि या समुपदेशनाद्वारे समस्याग्रस्त व्यक्ती आणि समुपदेशक ह्यांच्यामध्ये समायोजन साधलं जातं. हे समायोजन साधल्यानंतर आपण शेवटचं जी पायरी आहे ते म्हणजे फायदा किंवा फॉलोअप, की समुपदेशनाची परिणामकारकता किती आहे. त्यानंतर काही कालावधी जाऊ दिला जातो आणि जो काय सल्ला दिला किंवा जे काही समुपदेशन केलं गेलेलं आहे. आता ह्या ठिकाणी समुपदेशन आणि उपदेश याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. उपदेश करणारी व्यक्ती ही त्याला उपदेश करत असते आणि हा उपदेश कोणाला आवडत नाही आणि म्हणून त्याला समुपदेशन म्हटलेलं आहे, की दोघांच्याही सहकार्यानं अ, ते समुपदेशन केलं जातं आणि मग त्याचा फायदा काय आहे त्याचा फॉलोअप घेतला जातो. तर अ, अशा प्रकारे ही समुपदेशनाची कार्यप्रणाली आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. त्यानंतर समुपदेशनाचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शालेय समुपदेशन आहे, कौटुंबिक समुपदेशन आहे, वैयक्तिक समुपदेशन आहे. अ, त्याला आपण असं म्हणू की अं, विवाहपूर्व समुपदेशन आहे, समूह समुपदेशन आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशनाचे प्रकार आहेत. परंतु ह्या सर्व प्रकारांमध्ये कार्यप्रणालीचं स्वरूप आणि भूमिका ही पण महत्वाची असते. तर त्याचे सुरुवातीला 3 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. प्रथाविहित किंवा रूढीने आलेला समुपदेशनाचा हा एक प्रकार आहे, की प्रिस्क्रिप्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे रूढीने आलेला, परंपरेनं, प्रथेनं आलेला एक काउन्सिलिंगचा प्रकार, समुपदेशनाचा प्रकार. त्यानंतर परवानगी देणारं समुपदेशन आणि विद्युत प्रवाह समुपदेशन. आता प्रथाविहीन किंवा रूढीने आलेलं समुपदेशन म्हणजे नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया. तर हा जो समुपदेशनाचा प्रकार आहे, प्रथाविहीन किंवा रूढीनं आलेला समुपदेशनाचा जो प्रकार आहे, त्यामध्ये समुपदेशकाचे जे माहिती केंद्र असते, त्या ठिकाणी समुपदेशक विशिष्ट माहिती नमूद करून त्यांच्याशी आपला संबंध आला, की मैत्री आणि अभिवृत्ती आणि विचार निसंकोचपणे समस्याग्रस्त व्यक्तीने मांडले पाहिजे, यासाठी तो व्यक्तीची मुलाखत घेतो, व्यक्ती जवळ जातो. आता त्यासाठी अ, समुपदेशक काही विशिष्ट अशी प्रश्नावली तयार करतो. मी तुम्हाला सांगितलं, की समुपदेशन हा उपदेशाचा भाग नाहीये. तर समुपदेशनामध्ये ज्याला कोणाला आपल्याला सल्ला द्यायचा आहे किंवा त्याच्याकडून त्याची समस्या समजून घ्यायची आहे, तर त्याच्यामध्ये आणि या समुपदेशकामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे, अशा प्रकारची वातावरणाची निर्मिती ही करावी लागते. आणि अशा वेळेस मग
हा जो समुपदेशक असतो तो त्याला प्रश्न विचारतो आणि उत्तराचं स्वरूप सुद्धा कमीत कमी शब्दामध्ये तो कसे उत्तरं येतील आणि त्याच्यावरून त्याला निदान करता येणं आवश्यक असतं. तर हा एक प्रथाविहित किंवा रूढीनं आलेल्या समुपदेशनाच्या हे टप्पे आहेत. ह्या ह्या संबंधात मिनेसोटा विद्यापीठाचे डॉक्टर जी विल्यमसन ह्या शालेय समुपदेशनाचे मुख्य प्रतोद आहेत आणि ते असं म्हणतात की शालेय बुद्धिमत्तांच्या विचारांप्रमाणे समस्याग्रस्त व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडविणे ही समुपदेशकाची मुख्य जबाबदारी असते आणि अ, ती कार्यपद्धती, समस्या जाणून घेणे आणि नंतर ती समस्या कमी करणे अ, हेच प्रथाविहीन पद्धतीमध्ये आपण सांगू शकतो किंवा जी आपण कार्यप्रणाली सांगितलेली आहे त्या कार्यप्रणाली मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे 6 टप्पे बघितलेले आहेत. तर प्रत्यक्ष समुपदेशनाचे मुख्य ध्येय हे आहे, की मानसशास्त्रज्ञ अँड्रेयू आणि व्हिली यांनी सांगितलेलं आहे, की प्रत्यक्ष समुपदेशनाचं ध्येय काय असायला पाहिजे. तर समुपदेशन देण्यामध्ये सामर्थ्य असले पाहिजे. समुपदेशन देणाऱ्यामध्ये सुद्धा सामर्थ्य असले पाहिजे. आणि हे सामर्थ्य म्हणजे काय, की समुपदेशक हा समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याला बोलतं करण्याची त्याच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला त्याच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि विश्वास निर्माण करण्याचं सामर्थ्य हे त्या समुपदेशकामध्ये असलं पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळी कौशल्य ही त्याच्यामध्ये आवश्यक असतात. या संबंधीचा एक व्हिडिओ की समुपदेशकाची कौशल्य किंवा स्किल्स कोणती आहेत या संबंधीचा एक व्हिडिओ मी आणखी याला सपोर्टिंग म्हणून टाकणार आहे. त्यानंतर समुपदेशन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. पहा, समुपदेशन बौद्धिक प्रक्रिया आहे म्हणजे की ज्या व्यक्तीकडे पहा प्रत्येक व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे आणि समस्याग्रस्त व्यक्तीमध्येही ती आहे आणि समुपदेशकाजवळ सुद्धा बुद्धिमत्ता आहे. परंतु समस्याग्रस्त व्यक्तीच्या बौद्धिक प्रक्रियेमध्ये कुठेतरी गोंधळ झालेला असतो आणि हा गोंधळ सोडवण्याचं सामर्थ्य हे समुपदेशकाकडे असलं पाहिजे आणि म्हणून ती एक बौद्धिक प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं आणि समुपदेशनाचा उद्देश ह्या सगळ्या समस्या सोडवण्याची प्रक्रिया असणं आवश्यक आहे असं अँड्र्यू आणि व्हिली यांना वाटतं. प्रक्रिया सोडवण्यासाठी समस्याग्रस्त व्यक्ती अपात्र आहे. मी तुम्हाला सांगितलं की त्याला कुठेतरी गोंधळ झालेला असतो आणि म्हणून अ, त्याला ती समस्या निर्माण झालेली असते. तर ही प्रक्रिया सोडवण्यासाठी समस्याग्रस्त व्यक्ती अपात्र असतो म्हणून समुपदेशन आवश्यक आहे. ह्यावरून आपण निष्कर्ष असा काढू शकतो, की समुपदेशक हा बुद्धिमान शिक्षक आहे. तो व्यक्तीला समजून घेतो. त्यानं व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. व्यक्तीची पात्रता, अभिरुची, आत्मप्रेरणा, जीवनतंत्राचे वृथा समर्थन न करता त्याला समोरच्या व्यक्तीच्या समस्या सोडवता आल्या पाहिजेत. तर ह्या प्रथाविहित समुपदेशनाच्या पायऱ्या आहेत. ह्यावर आधारितच डॉक्टर जी विल्यमसन यांनी काही कल्पना सांगितलेल्या आहे, की समुपदेशनाची ध्येय. आता समुपदेशन हे जेव्हा कुठेतरी समस्या निर्माण होते व्यक्तीला आणि त्याच्या विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो, तर समुपदेशनाचं ध्येय हा गोंधळ कमी करणे आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये सहाय्यक होणं हे असतं. पहा, अनेक प्रकारच्या व्यक्ती मग वेगवेगळ्या वयोगटातील असतील किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवरील असतील. मग त्याच्यामध्ये कोणी व्यावसायिक असू शकेल किंवा कोणी विद्यार्थी असू शकेल, किंवा एखादी कोणी गृहिणी पण असू शकेल. तर ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील व्यक्तींच्या विकासामध्ये म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या विकासामध्ये समुपदेशनाचं ध्येय हे विकासामध्ये सहाय्यक असण्याचं असलं पाहिजे, असं डॉक्टर जी विल्यमसन म्हणतं. आणि समुपदेशनची ही स्वीकार्यता म्हणजे समुपदेशन स्वीकारता आलं पाहिजे. की आपल्याला जर समस्या आहे, तर समुपदेशनाद्वारे आपण ही सोडवू शकतो. ह्या प्रक्रियेची स्वीकार्यता ही पण समाजामध्ये आणि त्या व्यक्तींमध्ये असणं आवश्यक आहे.
तसंच समुपदेशन म्हणजे परस्पर संबंधातील तटस्थता आहे. म्हणजे एका विशिष्ट पातळीवर समुपदेशक हा तटस्थ असला पाहिजे. त्यानं त्याच्या भूमिकेशी ठाम राहून समोरच्या व्यक्तीची म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीची समस्या सोडवली पाहिजे. त्यानंतर समुपदेशनाचा पाया हा इच्छातृप्तीवर व व्यक्तीवर अवलंबून राहील, की समुपदेशन कसं करायचं? तर अ, समोरची व्यक्ती त्याच्या इच्छा आणि त्याच्या अपेक्षा अ, ह्या जेव्हा त्याच्या पूर्ण होत नाहीत, तेव्हा समस्या निर्माण होत असते. तर त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असल्या पाहिजे आणि म्हणून ह्या समुपदेशनाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, की नेमकं समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा काय आहेत आणि त्याची इच्छातृप्ती ही कोणत्या पद्धतीनं, कोणत्या पातळीवर केली पाहिजे आणि ही पातळी त्यानं गाठावी याकरिता त्याला मदत करता आली पाहिजे किंवा त्याला त्या सगळ्या गोष्टी तयार करता आल्या पाहिजेत, की समोरची व्यक्तीची जी विचारधारा आहे किंवा त्याची जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा आपण कशी पूर्ण करू. त्यानंतर समुपदेशकाने समस्याग्रस्त व्यक्तीचा आदर आणि अ, मान-सन्मान हा ठेवला पाहिजे. तर अ, समुपदेशक जेव्हा एखाद्या समस्याग्रस्त व्यक्तीला समुपदेशन करतो, सल्ला देतो, त्याची समस्या समजून घेतो, तर तेव्हा हा व्यक्ती ह्या गोष्टी स्वतः टॅकल करू शकत नाही, परंतु तो इतर काही गोष्टी करू शकत नाही असं नव्हे, तर ह्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर आणि मान-सन्मान हा समुपदेशकानं नेहमीच ठेवला पाहिजे. जर त्या व्यक्तीचा तो आदर करेल, तरच त्यांच्यामध्ये विश्वासाचे बंध तयार होतील आणि हा मान-सन्मान ठेवणं हे पण ह्या एक आपण याला असं म्हणू, की अ, म समुपदेशकानं समस्याग्रस्त व्यक्तीचा आदर, मान-सन्मान ठेवणं हा आपल्या ह्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा पाया आहे. त्यानंतर समुपदेशन हे प्रतिबंधात्मक उपायावर युक्ती आहे. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे पुढे जर समस्या वाढली तर मेडिकेशन घेणं किंवा आणखी वेगळे-वेगळे प्रकार ज्याला आपण असं म्हणू की सायकियाट्रीकडे जाणं वगैरे करावे लागतात. परंतु ते 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 न करता सुरुवातीला समुपदेशनाद्वारे ह्या सगळ्या गोष्टी आपण किंवा ह्या सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो. अ, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिटमध्ये आपण समुपदेशनाची आवश्यकता आणि समुपदेशनाची नेमकी कार्यप्रणाली ही कशी असली पाहिजे आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण केलेली आहे. मला वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. समुपदेशन खरोखरच ही काळाची गरज आहे. कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. कुणी ह्या समस्या सांगतं, कुणी सांगत नाही. परंतु जेव्हा ही समस्या हाताच्या बाहेर जाते, तेव्हा ती व्यक्ती एकदम फार वेडी होऊन जाते. तर हे होऊ नये म्हणून सुसंवाद होणं आवश्यक आहे आणि म्हणून आज ह्या धकाधकीच्या युगामध्ये जो सुसंवाद कमी होत चाललेला आहे व्यक्ती-व्यक्तीमधला, तर हा सुसंवाद होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच समुपदेशक असेल किंवा समाजशास्त्राचा अभ्यासक जो विद्यार्थी असेल, त्यानं हा सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे ज्याला आपण सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमं ज्याला म्हणू किती फार वाढलेली आहेत. घरी टीव्ही आला, रेडिओ आला म्हणून बाहेरच्या गप्पा ह्या बंद झालेल्या आहेत. माणसा-माणसांच्या गप्पांमध्ये, विचारांमध्ये आदान-प्रदानाचा भाग फार कमी झालेला आहे आणि हे होत नाही म्हणून अशा प्रकारे सायकॉलॉजिकल ज्याला आपण म्हणू की समस्या वाढत चाललेल्या आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत. प्रौढ व्यक्तींच्या वाढत चाललेल्या आहे, म्हाताऱ्या व्यक्तींच्या, गृहिणींच्या अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या समस्या वाढत चाललेल्या दिसतात आणि ह्या समस्या अ, वाढू नये ह्यासाठीच सुसंवाद निर्माण होणं आवश्यक आहे आणि समुपदेशकाचं आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकाचं मला असं वाटतं की हे अ, कर्तव्य असलं पाहिजे की आपण अशा प्रकारची जाणीव जागृती केली पाहिजे की व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुसंवाद असला पाहिजे. व्यक्ती-व्यक्तीमध्ये सुसंवाद निर्माण होणं आवश्यक आहे. तर अ, ह्या ठिकाणी आपण थांबणार आहोत. अ,
नंतर पुढे भेटूया.